तो केश सर, आपका वेलकम है हमारे पॉडकास्ट में। थैंक यू सो मच। यस 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 ओके. अभी ये जो पॉडकास्ट आहे, ये पॉडकास्ट होने वाला आहे मराठी में, राईट? आता मराठीमध्ये बोला. तर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आहेत केशव सावंत, राईट, फ्रॉम पंढरपूर. तर केशव सर, तुमची जर्नी मला सांगा की तुम्ही बिझनेसची जर्नी कसं स्टार्ट केली आणि आता तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवताय, बरोबर ना? तर तुमची जर्नी काय स्टार्टिंग पासून? जर माझं बॅकग्राऊंड बघितलं ना, ओके, 2022 पर्यंत माझं एज्युकेशन चालू होतं. 12th माझी चालू होती आणि एज्युकेशनमध्ये ऑलरेडी इंटरेस्ट नव्हता, कारण फायनान्शियल कंडिशन घरची चांगली नव्हती. तर काहीतरी करायचं होतं, नो डाऊट. बिझनेस तर करायचा आहे, पण प्लॅटफॉर्म नव्हता. मग आता शेती तर करू म्हणलं सुरुवातीला. शेतीमध्ये इंटरेस्ट होता, पण तिथं चांगल्या लेवलला प्रॉफिट नाही झाला. त्यानंतर डिसाईड केलं ऑनलाईनमध्ये काहीतरी सर्च करू. त्यावेळेस मी ऑनलाईन बिझनेस बघितला, स्टार्ट केला आणि ज्यावेळेस स्टार्ट केला त्यानंतर पण चॅलेंजेस आले, पण त्यात स्वतःला इम्प्रूव्ह केलं. त्यात जर पुढे जायचं तर स्वतःला चेंज पण करावं लागणार ना. येस येस, ते तर आहेच, बरोबर ना. म्हणजे शेतीमध्ये प्रॉफिट नव्हता. प्रॉफिट आहे शेतीमध्ये, पण आम्हाला होत नव्हता. हा, ते तर आहे, बरोबर ना. कारण का तुम्ही ज्या इलाक्यामध्ये राहता त्यामध्ये तर पाणीच नाहीये. पहिली पाणी गोष्ट नाही, म्हणजे. सोलापूरमध्ये पाणी नाही. सोलापूरमध्ये पाणी नाही, बरोबर ना. तर बाकी शेती करत होता मग, म्हणजे वडील म्हणजे पैसे कमवतील शेतीमध्ये, तुम्ही बघितलं? शेती मी करत होतो, म्हणजे वडील पण करतात ना. शेतीतून प्रॉफिट नव्हतं. वडील काम वगैरे करून त्याच्यातून येईल तेवढे मग घर चालत. हा, घर चालत होतं, बट म्हणजे स्वप्न पूर्ण होत नव्हते, म्हणजे हाय खर्च पण व्यवस्थित म्हणजे मॅनेज करत होता ना सगळ्या गोष्टी. ते बरोबर. त्यानंतर बिझनेस स्टार्टअप केला तुम्ही, बिझनेस स्टार्टअप केला, बरोबर ना. आता तुम्ही ग्रोथ घेताय. म्हणजे खूप सारे मराठी लोक म्हणजे आपले घाबरतात रिस्क घेण्यासाठी. याबद्दल काय बोलू शकता? पहिली गोष्ट, जर घाबरला तर काहीच करणार नाही, काहीच होऊ शकणार नाही ना. कुठं पण बिझनेसमध्ये असू द्या किंवा पर्सनल लाईफमध्ये, जोपर्यंत रिस्क नाही घेणार तोपर्यंत आपण पुढेच नाही जाणार ना. तर रिस्क घेणं इम्पॉर्टंट. रिस्क घेतल्यानंतरच आपण पुढे जाणार आहे. आता आपण रिस्क घेतले, एक फिअर असतो, जो फिअर आपल्याला एकतर सक्सेसकडे घेऊन जाईल, नाहीतर काहीतरी नवीन एक्सपिरियन्स देईल, अनुभव देईल. बरोबर बरोबर. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, मला असं वाटतं की सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. येस, बरोबर ना. नक्की नक्की. कारण का शेती आपण लाईफ टाइम म्हणजे करू शकणार नाही, बरोबर अशी गोष्ट. लाईफ टाइम नाही, इथून पुढचा तर यंगस्टर लाईफ टाइम नाही करू शकत. हा, यंगस्टर तर नाही करणार, बरोबर ना. आणि कसं आहे की शेती आपण जर 50 वर्ष 60 वर्ष जरी आपण केली, बरोबर ना, पण आपली पिढीना एक म्हणजे सवय लागते ना, की आता तुम्ही केला तर तुमचा मुलगा पण तसं, बरोबर ना. असंच झालं होतं ना तुमच्या पप्पांसोबत. पण शेती जास्त असेल तर, आता मी शेती कंटिन्यू का नाही केली, तर शेती पण कमी होते, त्यामुळे मी शेती कंटिन्यू केली. जर शेती जास्त असेल तर ते गावाकडे अजून पण चालतं, यार पप्पानी केली, मुलगा पण करतो, त्यांचा मुलगा पण करतो. हा, आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्ही म्हणजे बिझनेस मध्ये तुम्ही आला, पण एवढा मोठा चेंज कसा झाला बिझनेस मध्ये? चेंज, घर सोडलं, सगळ्यात मोठी गोष्ट. त्यानंतर समजलं यार याच्यापेक्षा पण मोठी दुनिया आहे. ओके, आपल्याला काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे, खरंच पैसे कमवायची गरज आहे, मार्केटमध्ये लोक आपल्यापेक्षा पुढे आहेत, नॉलेज वाढवायची गरज आहे. सो त्यामुळे स्वतःला चेंज केला आणि घर सोडलं. घर सोडल्यामुळं की असं कोण नव्हतं की ज्याचा विचार करावा लागत होता, कम्फर्ट झोन मध्ये नाही राहिलो मग त्यामुळे. येस येस, चांगली गोष्ट आहे, बरोबर ना. म्हणजे बिझनेसनं तुम्हाला खूप काही चेंज केलं, बरोबर ना. येस. आणि आता फॅमिली खुश आहे? येस, भरपूर खुश आहे. येस येस. म्हणजे ज्यावेळी आता रक्षाबंधन पण आलं, तर रक्षाबंधनला बहिणीला काय केलं? सिस्टरला म्हणजे ज्या साड्या असतात त्या महागातल्या घेतल्या होत्या, आणि आईसाठी मी गोल्ड घेतलं होतं. तर ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला ना, 1 रुपया अजून आला नव्हता, पण मी मम्मीला प्रॉमिस केलं आईला की तुला गोल्ड देणार, आणि ते कम्प्लीट झालं. सगळ्यात भारी म्हणजे अचिव्हमेंट केलं, बरोबर ना, बिझनेस स्टार्टअप करून. आता जर तुमच्या लाईफ मध्ये बिझनेस नसता तर काय झालं असतं आता या सिच्युएशनला? बिझनेस नसता तर आता पण शेतीत काम केलं असतं. शेतीतून घरी आल्यावर काय स्क्रोलिंग, टीव्ही बघणं, गावाकडे काय की टीव्ही बघतात, सिरियल बघणं, हेच. मित्रात जाणं, विजन नसतं कोणतं, आणि नाही मी खूप साऱ्या मोठ्या गोष्टी बघितल्या असत्या, आहे तिथंच राहिलो असतो. म्हणजे मिडल क्लास एक जर्नी झाली असती, बरोबर ना केशरांची. बरोबर, चांगला आहे केशर, बरोबर ना. एक चांगली ग्रोथ तुम्ही घेतलाय, बरोबर ना, अशी गोष्ट आहे. बाकी बिझनेस मध्ये तुम्ही आलाय, पण इतरांची पण तुम्ही लाईफ चेंज केलाय. म्हणजे कसं वाटतं की आपण जर आपल्यामुळे जर एक मुलगा व्यक्ती कमवत असेल, बरोबर, तर कसं म्हणजे काय फिलिंग होतं? येस, आपल्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे मराठी माणूस म्हणलं ना, आपल्याला वाटतं आपल्यासोबत दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. मग ते एक भावना असते आपली. पण कधी तर आपण बिझनेस मध्ये नसेल, पर्सनल लाईफ मध्ये त्या गोष्टी नाही करू शकत ना. तर आधी स्वतःच बघतो किती जरी केलं, त्यानंतर दुसऱ्याचं. पण या बिझनेस मध्ये मी स्वतःची पण लाईफ इम्प्रूव्ह करतोय आणि दुसऱ्याची पण करतोय, आणि ऑटोमॅटिकली होते का तर मी लोकांची हेल्प करतोय. सो ही सगळ्यात मोठी गोष्ट नाही, एक वेगळी फिलिंग येते. येस, ते तर बरोबर आहे. बट खूप सारे लोक म्हणजे ज्यावेळी बिझनेस स्टार्ट करतात, कोणती पण गोष्ट म्हणजे स्टार्ट करतात, बरोबर, त्यावेळी ते 4-5 लोकांना विचारतात, आई वडिलांना विचारतात. मग त्याच्यावर आपण काय बोललं पाहिजे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट ना, ज्यावेळेस तुम्ही एखादा डिसिजन घेताय ना, ओके,
ज्या व्यक्तीला त्या क्षेत्रातला अनुभव आहे ना त्यालाच विचारा. जर तुम्ही कोणाला पण विचारलं तर ते तुम्हाला योग्य सल्ला नाही देऊ शकणार ना, बरोबर की नाही? ते तर आहेच, बरोबर. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की लोकांना विचारून काय होणार नाहीये, बरोबर. काम तर स्वतःलाच करायचं आहे. कधीच नाही. का होते काय माहितीये का, हा. म्हणजे स्पेशली मराठी माणसाचं, हा. आपल्याकडे सल्ला कोण घ्यायला गेलं ना हा. तर पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह Negative. सांगितलं जातं. हम्म. ओके, आपल्याकडे पुढे जाण्यासाठी कधी पुश नाही केलं पुढं जातं, नाही मागं ओढलं जातं. Yes. तर त्यामुळे सल्ला घेऊच नका. जे होईल ते चांगलं होईल, स्वतःच होईल, वाईट होईल, स्वतःच होईल. जर तू लोकांमुळे झालं तर नंतर लोकांना ब्लेम करण्यापेक्षा स्वतःच्या ह्याला केलेलं चांगलं आहे ना. ते तर आहेच. मस्त मस्त. म्हणजे खूप सारे लोक म्हणतात की माझ्यासाठी माझ्याकडे बिझनेस साठी एवढी अमाऊंट नाहीये, म्हणजे पैसा नाहीये, मग त्यासाठी काय बोलू शकतो? ओके, कोणाला सांगताय, कोणाला सांगून फायदा आहे? आता ते तुमच्या घरात जर खायला नसेल तर ते लोक कारण देत नाही ना. पैसे कोणाकडेच नाहीत. हा. त्या तर खूप मोठ्या लोकांचे एक्झाम्पल घ्या, प्रत्येकानं स्टार्ट केलं. मी पण स्वतः मॅनेज करून अरेंजमेंट करून बिझनेस स्टार्ट केला. सुरुवातीला थोडे चॅलेंजेस येतात, पण आपल्याला काय तर पुढे जायचं आहे तर चॅलेंज अरेंज करा. एकतर एक दोन ऑप्शन आहेत. आता काहीतरी ऍडजस्ट करून स्टार्टअप करा, नाही तर लाईफ ऍडजस्ट करा ना, जे आहे गरीबी ती. हा, ते तर आहे, बरोबर. म्हणजे माणूस गरीब जन्मलाय, पण गरीब मरायला नको, बरोबर. अशी बरोबर. गोष्ट आहे. नाहीतर काही फायदा पण नाही येऊन, बरोबर. तर केशरांचा अनुभव, बरोबर ना, सगळ्यात इम्पॅक्टफुल अनुभव आहे, बरोबर ना. माणूस शेतीपासून उठून आता बिझनेस करतोय. ओके, 6 फिगर अर्नर म्हणजे लाखो रुपये कमवतोय, बरोबर ना. तर केशरांचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, बरोबर, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि केशरी जर्नी कशी होती, बरोबर ना, ते पण तुम्हाला आता समजलं असेल. ओके, तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सिरीज 2 आपली येणार आहे, बरोबर ना. तर त्यामध्ये तुम्ही कनेक्ट राहा. ओके, तर सी यू, बाय, और थँक्यू केशर. थँक्यू सो मच. येस.